पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, ज्यांचं काम आपल्या सगळ्यांच्यासाठी मार्गदर्शक आहे, असे स्वर्गीय जालिंदर भाऊ कांबळे यांची शोकसभा या ठिकाणी संपन्न होते. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वयाच्या खूप कमी वयामध्ये मला त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी राहण्याचा योग आला आणि पुणे जिल्हा परिषद, त्यावेळची जुनी जिल्हा परिषद, या जिल्हा परिषदेची पायरी पहिल्यांदा मी चढलो ती जालिंदर भाऊंच्या सोबत. भाऊंच्या सौभाग्य होती जयश्रीताई त्यावेळेला जिल्हा परिषदेच्या सभापती होत्या आणि भाऊंच्या सोबत त्या ठिकाणी NSUच्या काळापासून भाऊ ज्यावेळेला जिल्हाध्यक्ष होते त्यावेळेला ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या काही अडीअडचणी असतील, त्यांच्या प्रवेशाचे प्रश्न असतील, या संदर्भामध्ये त्या ठिकाणी भाऊंच्याकडे आम्ही सातत्याने यायचो आणि राजकीय कुठलीही पार्श्वभूमी नसणारी आमच्यासारखी अनेक कार्यकर्त्यांची एक पिढी जी जालिंदर भाऊंच्या नेतृत्वाकडे त्या ठिकाणी पाहून राजकारणाकडे आकृष्ट झाली आणि पुढे शरदराव असतील, संभाजी नाना असतील, अनेक समोर बसलेले मान्यवर आहेत, या सगळ्यांनी त्या ठिकाणी पुणे जिल्हा परिषदेमध्ये त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या नेतृत्वाची चुणूक दाखवली. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये येण्याची संधी मिळाली नाही, परंतु या कारणासाठी आज या सभागृहामध्ये यावं लागेल ही कधी त्या ठिकाणी कल्पना मनाला आली नव्हती. परंतु एक अतिशय ज्यांचा उल्लेख आक्रमक नेता म्हणून केला जातो, मी माझ्या राजकीय आयुष्यामध्ये अनेक आक्रमक नेते बघितले, परंतु भाऊंचा आक्रमकपणा हा वेगळा होता. बऱ्याचदा कार्यकर्ते नेत्यांचा आक्रमकपणा पाहत असतात, ते नेते त्या ठिकाणी आपल्यावरती किंवा समाजावरती, लोकांच्यावरती आक्रमक असतात, परंतु जालिंदर भाऊ हे नेहमी आक्रमक असायचे, परंतु ते लोकांच्या प्रश्नासाठी, लोकांच्या कामासाठी आक्रमक असायचे. अशा प्रकारचा आक्रमकपणा अनुभवण्याची संधी ही आपल्यातल्या अनेक कार्यकर्त्यांना किंवा अधिकारी कर्मचाऱ्यांना मिळाली असेल. पुणे जिल्हा परिषदेचा माजी अध्यक्ष कोण हा प्रश्न विचारल्यानंतर सगळ्यात आधी नाव जे उभं राहतं डोळ्यासमोर ते जालिंदर भाऊंचं राहतं. भाऊंनी त्यांच्या जिल्हा परिषदेच्या किंवा एकंदरीत कारकिर्दीमध्ये कार्यकर्ता कोण आहे, तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या गावचा आहे, कुठल्या समाजाचा आहे, हे कधी त्या ठिकाणी पाहिलं नाही. परंतु लोकांचं काम करण्याचा एक व्यासंग हा जालिंदर भाऊंना त्या ठिकाणी होता आणि हे काम करत असताना समाजामध्ये काम करणाऱ्या, संघटनेमध्ये काम करणाऱ्या छोट्या कार्यकर्त्यांना, ज्या कार्यकर्त्यांना कुणाचा आधार नाही किंवा ज्या कार्यकर्त्यांना राजकीय पार्श्वभूमी नाही, अशा कार्यकर्त्यांना उभं करण्याचं काम जालिंदर भाऊंनी त्यांच्या आयुष्यामध्ये गेलं आणि हे करत असताना ज्याचा उल्लेख शरदरावांनी केला, आम्हा सगळ्यांना एक चांगली सवय त्या निमित्तानं जी लागली ती भाऊंच्यामुळे लागली. सहजपणानं एखाद्या गावावरून जात असताना आपला कार्यकर्ता, आपला मित्र, आपला साथीदार, पक्षामधला आपला सहकारी ज्या गावामध्ये राहतो त्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी फोन करणं, आवर्जून त्याची भेट घेणं हा त्या ठिकाणी भाऊंचा स्वभाव होता. आणि त्यामुळं जिल्हा परिषदेचा 99 ते 2002चा कालावधी, म्हणजे मला वाटतं जवळपास 5-25 वर्ष उलटून गेल्यानंतर सुद्धा जालिंदर भाऊंचं नाव जिल्हा परिषदेच्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये त्या ठिकाणी तळपत राहिलं. त्याचं कारण त्यांनी केलेलं जिल्ह्यासाठीचं काम हे तर आहेच, परंतु समाजामधल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आपल्यामध्ये जोडून ठेवणं, कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांशी जोडून ठेवणं हा एक भाऊंचा स्वभाव होता. आणि त्या स्वभावामुळं भाऊंचं नाव जिल्हा परिषदेच्या या जिल्ह्यामध्ये किंवा राजकारणामध्ये त्या ठिकाणी राहिलं. प्रसंगी भाऊ आणि आम्ही सगळे शरदराव आपण वेगवेगळ्या पक्षामध्ये त्या ठिकाणी मधल्या काळामध्ये काम करत होतो, परंतु आपला पक्ष ही आपली
संबंधाच्या मधली किंवा आपल्या मैत्रीतली कधी अडचण ठरली नाही. आणि म्हणून असा एक वेगळ्या पद्धतीने मैत्री जपणारा, कार्यकर्त्याच्या कामाला प्राधान्य देणारा अशा प्रकारचा भाऊंच्या सारखा एक नेता हा अकाली आपल्यामधून जाणं हे निश्चितपणानं जिल्ह्याची, आपल्या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी हानी आहे. आणि त्यामुळं या अचानक भाऊंच्या जाण्यानं आपल्या सगळ्यांनाच, भाऊंचे कुटुंबीय असतील, नातेवाईक असतील, राजकारणामध्ये समाजकारणामध्ये भाऊंच्या बरोबर काम करणारे अनेक कार्यकर्ते असतील, या सगळ्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वरानं द्यावी.